उन्मेष सर, गेली अनेक वर्ष आपण वेल्थ मॅनेजमेंटमध्ये काम करतो आहोत. वेल्थ मॅनेजमेंट या डोमेनमध्ये काम करतो आहोत आणि आपण अनेक जणांचे म्युच्युअल फंड्सचे आणि शेअर्सचे पोर्टफोलिओ मॅनेज करतो आहोत. तुम्हाला काय वाटतं सर, की सध्याची जी काही इकोसिस्टीम आहे, ज्या पद्धतीने शेअर्स घेतले विकले जातात, त्यामध्ये नेमके काय प्रॉब्लेम आहेत किंवा इन्व्हेस्टर काय प्रॉब्लेम फेस करतात? मानसी, हे बघ, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता शेअर बाजारामध्ये जी इन्व्हेस्टमेंट होते ती इन्व्हेस्टमेंट साधारणतः एखाद्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट ओपन केलं जातं आणि त्या डीमॅट अकाउंटमध्ये एखादा ॲडवायझर सांगतो किंवा तो ब्रोकर रेकमेंड करतो, त्या पद्धतीने आपण शेअर्स घेतो. अगदीच नाही तर आपण व्हॉट्सअपवरती आलेल्या रेकमेंडेशनवरती किंवा बिझनेस चॅनलवरती दाखवलेल्या रेकमेंडेशनवरती आपण ते शेअर्स घेत असतो. यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की कुठलाही बिझनेस म्हटल्यानंतर यातून कोणी ना कोणी काही ना काही अर्निंग करत असतं. या ज्या बिझनेसचं अर्निंग आहे यामध्ये ब्रोकरचं जे ब्रोकरेज आहे किंवा ट्रान्झॅक्शन चार्जेस आहेत, जेव्हा आपण शेअर बाय किंवा सेल करतो तो या ब्रोकरचा प्रॉफिट याच्यामध्ये असतो. याचा दुसरा अर्थ काय की जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये आपण हे शेअर्स बाय किंवा सेल करू तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये ब्रोकरचं अर्निंग वाढणार आहे. म्हणून या इकोसिस्टीम मध्ये आपल्याला उद्युक्त केलं जातं की आपण जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शन्स करावेत आणि जास्तीत जास्त बाय सेल करावं, थोडक्यात आपण ट्रेडिंग करावं. पण याचा परिणाम असा होतो की आपल्याला ऍज अ इन्व्हेस्टर त्याचा फारसा फायदा होत नाही, कारण जेव्हा आपण चर्निंग करतो, बाईंग सेलिंग फार करतो, तेव्हा खरं तर परतावा किंवा रिटर्न्स किंवा प्रॉफिट्स बनत नाहीत. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आत्ताच्या इकोसिस्टीम मध्ये आहे. खरं तर अशा प्रकारचे काहीतरी प्रोडक्ट्स असायला हवेत ज्यामध्ये कोणीतरी तुम्हाला ऍडवाइस करायला हवं आणि तो प्रोडक्ट किंवा तो शेअर तुम्ही लॉंग टर्म साठी ठेवायला हवा. जर तो शेअर आपण लॉंग टर्म साठी होल्ड केला तर त्याचे आपल्याला चांगले प्रॉफिट्स बनतील. शॉर्ट टर्म ट्रेडिंगमध्ये युजली प्रॉफिट्स बनत नाहीत. तर सध्याच्या इकोसिस्टीम मध्ये आत्तापर्यंत जर मागच्या काही दिवसांपर्यंतचा मी विचार केला तर अशा प्रकारची कुठलीही व्यवस्था नव्हती की ज्यामध्ये आपण लॉंग टर्मला शेअर्स होल्ड करू शकू. अर्थात मी जर ठरवलं तर मी होल्ड करू शकतो ऍज अ इन्व्हेस्टर, पण युजली ऍज अ इन्व्हेस्टर आपण ते करत नाही. आपल्याला एन्झायटीज असतात वेगवेगळ्या प्रकारचे, आपल्याला ॲश्युरन्स नसतं, आपल्याला माहिती नसतं आपण ते करावं किंवा न करावं. मग कुठेतरी ऍडवाइस करणारा याच्यामध्ये असायला हवा. तर आजकाल काही अशा प्रकारची नवीन प्रोडक्ट्स आलेली आहेत ज्यांना ऍडवायझरी प्रोडक्ट असं आपण म्हणतो. या ऍडवायझरी प्रोडक्टमध्ये हा जो खूप जास्त ट्रान्झॅक्शन्स करून ब्रोकरेज कमवण्याचा जो प्रकार आहे तो प्रकार एलिमिनेट केला गेलेला आहे आणि ऍडवाइसच्या बेसिसवरती आपण अशा प्रकारच्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके ओके. एकंदरीत सारांश सांगायचा झाला तर रॅन्डम इन्व्हेस्टमेंट न होता एक योग्य पद्धतीचा पोर्टफोलिओ बनवणे आणि त्यामध्ये कन्सिस्टंटली फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहणे, हे सारांश असू शकतं कदाचित तुमच्या सांगण्याचं. तर हे जे ऍडवायझरी प्रोडक्ट्स आहेत, हे प्रोडक्ट्स नेमके कुठे अवेलेबल असतात, कोणत्या ब्रोकरकडे अवेलेबल असतात? खरं तर बऱ्याचशा ब्रोकरेज कंपन्यांनी सुद्धा, जे खरं ट्रान्झॅक्शन वरती पैसे आतापर्यंत कमवत होते प्रॉफिट, त्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे. अल्टिमेटली कुठल्याही इन्व्हेस्टमेंट मधून काही ना काही प्रमाणामध्ये प्रॉफिट प्रत्येक ब्रोकिंग कंपनीला किंवा ऍडवायझरला मिळायला हवा. फक्त तो ट्रान्झॅक्शनच्या स्वरूपामध्ये न मिळता ऍडवायझरी फीच्या स्वरूपात मिळालं तर जास्त बेटर आहे. तर अशा प्रकारची काही प्रोडक्ट्स आता आम्ही ज्यांच्या बरोबर काम करतो त्यामध्ये फिलिप कॅपिटल नावाच्या कंपनीनी आणलेली आहे. फिलिप कॅपिटल ही वेल्थ मॅनेजमेंटमध्ये काम करणारी कंपनी आहे. शेअर खाननी अशा प्रकारची प्रोडक्ट्स आणलेली आहेत. त्यानंतर LKP सिक्युरिटीज जी आहेत त्यांनी पण अशा प्रकारची प्रोडक्ट आणलेली आहेत. या प्रोडक्ट्समध्ये जो भर दिला जातो तो ऍडवायझरीवरती भर दिला जातो आणि ट्रान्झॅक्शन वरती भर दिला जात नाही. मग यामध्ये ऍडवायझरी प्रोडक्ट काय करतात, त्यांची जी रिसर्च टीम असते ती रिसर्च टीम रिसर्च करते आणि ती ठरवते की हा शेअर पुढच्या 2 वर्षांसाठी बाय केला तर आपल्याला यातून चांगला प्रॉफिट होईल, किंवा हा दुसरा शेअर आहे, हे सेक्टर आता चांगलं करते, 3 वर्षांसाठी आपण हा शेअर बाय केला तर आपल्याला फायदा होईल. शिवाय आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती शेअर्स असायला हवेत हे सुद्धा ही लोक ठरवतात. एका शेअरमध्ये किती अमाऊंट आपण इन्व्हेस्ट केली पाहिजे हे सुद्धा ती लोक ठरवतात. मग जोपर्यंत ती कंपनी चांगली करते, त्यांची प्रॉफिटेबिलिटी उत्तरोत्तर वाढत जाते, तोपर्यंत या कंपनीचा शेअर पण वर जात राहतो. मग जोपर्यंत ती कंपनी चांगली परफॉर्म करत राहते तोपर्यंत हा शेअर ते पोर्टफोलिओमध्ये ठेवणं ऍडवाइस करतात. याचा अर्थ असा झाला की शॉर्ट टर्मला बाईंग सेलिंग आपण टाळतोय, लॉंग टर्मचे हे प्रोडक्ट्स आहेत. अर्थात मी हे लॉंग टर्मच्या प्रोडक्ट विषयी जसं सांगितलं तसंच काही क्लायंटना थोडे शॉर्ट टर्मचे पण प्रोडक्ट्स हवे असतात की मला 3, 4, 5 महिन्यांचा होल्डिंगचं प्रोडक्ट हवंय.
हम्म. तशी प्रोडक्ट सुद्धा ऍडव्हायझरीमध्ये आता आणल्या गेलेली आहेत, ओके. ब्रोकिंग चार्जेस कमी करून. हम्म. म्हणजे एकीकडे आपण ऍडव्हायझरी फीनी या ब्रोकिंग चार्जेसला कम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न करतोय हम्म. आणि याचं जे रूपांतर आहे ते क्लायंटना प्रॉफिट बनवण्यामध्ये जास्त केलं जातं. बरोबर बरोबर. सर यामध्ये एक मुख्य प्रश्न इन्व्हेस्टरच्या मनात येऊ शकतो, तो म्हणजे या प्रोडक्टची ट्रान्सपरन्सी कशी असते. हे ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून त्यांच्या नावावरती जे शेअर्स घेतले जातात ते शेअर्स नेमके कुठे असतात, ते स्वतः ते शेअर्स ट्रॅक करू शकतात का? तर याविषयी आम्हाला थोडी हो, अगदी ट्रॅक करू शकतात. यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जाते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे जे शेअर्स घेतले जातात हे त्या इन्व्हेस्टरच्या डीमॅट अकाउंटमध्ये घेतले जातात. ओके. त्यामुळे प्रत्येक इन्व्हेस्टर त्यांचं डीमॅट अकाउंट ओपन करून बघू शकतो की त्यात किती प्रॉफिट झालेलं आहे आणि आपण कुठले शेअर्स त्यातले बदललेले आहेत वगैरे, या सगळ्या प्रकारचे रिपोर्ट सुद्धा आपल्यासाठी अवेलेबल असतात. जेव्हा ऍडव्हायझरी प्रोडक्ट करतो तेव्हा त्यांच्या ऍडव्हायझरी प्रोडक्टनी किती रिटर्न्स दिलेले आहेत, काय प्रॉफिट कमवलेलं आहे, किंवा जर मार्केट चांगलं नसेल तर मार्केटपेक्षा हे प्रोडक्ट कमी पडलं, कारण मार्केटपेक्षा कमी पडणं ही पण एक अचिव्हमेंट आहे. तर तशा प्रकारची रिपोर्ट्स पण त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. ओके. त्यामुळे आतापर्यंत आम्ही जे बघितलंय ती पूर्णपणे ट्रान्सपरन्सी याच्यामध्ये मेंटेन केलेली असते आणि अशा प्रकारची जी प्रोडक्ट्स आहेत ती आधीच्या इकोसिस्टीमपेक्षा, म्हणजे ज्या इकोसिस्टीम मध्ये आपण नुसती ट्रान्झॅक्शन्स वाढवायचो, हा शेअर चांगला वाटतोय म्हणून हा घ्यायचा, परत विकून टाकायचा, त्यापेक्षा इथे बऱ्यापैकी मेथॉडिकल अप्रोचनी काम होतं. ओके. आणि याच्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी मेंटेन केलेली असते. ओके ओके. मुख्य प्रश्न कदाचित हा मी म्हणू शकेन, मगाशी तुम्ही नमूद केलं की यामध्ये ब्रोकरेज लागत नाही, मात्र ऍडव्हायझरी फी लागते. तर ही ऍडव्हायझरी फी नेमकी किती असते, कोणत्या पोर्टफोलिओवरती? म्हणजे जर आज आपण 5 लाख इन्व्हेस्ट केले, त्या 5 लाखाचे समजा 15 लाख झाले, तर ही फी किती अमाऊंट वरती लागली जाते, याविषयी थोडं आम्हाला सांगा. चांगला प्रश्न आहे हा. ऍडव्हायझरी फी ही प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे ऍडव्हायझरी फी इथे त्याचं एक क्लिअर आयडिया देणं थोडंसं कठीण आहे. पण ऍडव्हायझरी फी साधारणतः 1% ते 2.5% असू शकते. प्रोडक्ट टू प्रोडक्ट ती डिफर पण करू शकते. युजली ज्या ठिकाणी ऍडव्हायझरी फी घेतली जाते त्या ठिकाणी ब्रोकरेज एकदम कमी घेतलं जातं, किंवा अशा प्रकारची ऍडव्हायझरी प्रोडक्ट ही ब्रोकरेज बेस्ड प्रोडक्ट पण आहेत. पण त्यामध्ये जरी ते ब्रोकरेज बेस्ड प्रोडक्ट असलं तरी सुद्धा आपल्याला टोटल ब्रोकरेज वर्षभरामध्ये किती लागेल, त्या केसमध्ये ऍडव्हायझरी फी घेतली जात नाही. टोटल ब्रोकरेज किती लागतं याचा अंदाज आपल्याला आधीच दिला जातो. ओके. सांगण्याचा मुद्दा हा आहे की ब्रोकरेज प्लस ऍडव्हायझरी हे दोन्ही देण्याची आपल्याला गरज नाहीये. आपल्याला युजली असं होतं की एक पर्टिक्युलर अमाऊंट जी आपण युजली कुठल्याही इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टमध्ये खर्च करत असतो, म्युच्युअल फंडमध्ये पण एक चार्ज लागतो आपल्याला, ज्याला आपण TER किंवा टोटल एक्सपेन्स रेशो असं म्हणतो. तशा प्रकारचा चार्ज हा म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा असतो, तेवढाच साधारणतः या प्रकारच्या प्रोडक्टमध्ये लागतो. ओके ओके. सर, अशा पद्धतीचे जे प्रोडक्ट आहेत मुख्यतः इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझरी कॅटेगरीचे, हे आतापर्यंत HNI क्लायंटसाठी म्हणजे हाय नेटवर्थ इन्व्हेस्टरसाठी अवेलेबल होते, जिथे मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंटच 50 लाख होती. तर आता हे जे तुम्ही म्हणालात की नवीन प्रोडक्ट्स आलेले आहेत, यामध्ये रिटेलर्स इन्व्हेस्ट करू शकतात का, आणि किती मिनिमम अमाऊंट असू शकते इन्व्हेस्टमेंटची? एक्झॅक्टली, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आतापर्यंत काय होत होतं की अशा प्रकारचे ऍडव्हायझरी प्रोडक्ट जर वापरायचे असतील तर त्यासाठी PMS किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस या नावाचं एक प्रोडक्ट जे आता पण बाजारामध्ये आहे ते आहे. पण त्यामध्ये कमीत कमी इन्व्हेस्टमेंटची रक्कम जी आहे ती 50 लाख रुपये असते. म्हणजे तिथे सुरुवातच आपल्याला 50 लाख रुपयांपासून करावी लागते. किंवा त्याच्याही वरचं एक प्रोडक्ट आहे ज्याला AIF किंवा अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड असं म्हणतात, ते आहे. पण अर्थात हे थोडेच क्लायंट याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. पण ही जी नवीन प्रकारची ऍडव्हायझरी प्रोडक्ट आणलेली आहेत ही काम तर PMS सारखंच करतात. म्हणजे ज्यामध्ये पोर्टफोलिओ मॅनेजर आपल्या याच्यामध्ये शेअर्स बाय आणि सेल करतो PMS मध्ये, तशाच प्रकारे ऍडव्हायझरी प्रोडक्टचं स्ट्रक्चर सुद्धा आहे, ज्यामध्ये आपल्यासाठी तो पोर्टफोलिओ मॅनेजर तिकडे काम करत असतो. पण ऍट द सेम टाइम आपल्याला जी रक्कम गुंतवावी लागते ती मात्र आपण अगदी 50,000 रुपयांपासून पण चालू करू शकतो. तर यात काही ऍडव्हायझरी कंपनीजचे जे प्रोडक्ट आहेत ते 50,000 रुपयांपासून चालू होतात, काहींची 5 लाख रुपयांपासून चालू होतात आणि काहींची 10 लाख रुपयांपासून चालू होतात. याचा अर्थ असा पण आहे की आपण अगदी 50,000 रुपयांपासून आता ऍडव्हायझरी प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मी याच्यात थोडंसं सांगू इच्छेल की जे शेअरखानचं प्रोडक्ट आहे त्या शेअरखानच्या प्रोडक्टमध्ये अगदी आपण 50,000 रुपयांपासून त्यांच्या इकॉनॉमिक रिकव्हरी नावाच्या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यात मला सांगावा असं वाटतं मानसी, की ही तर सुविधा आहेच की आपण 50,000 रुपयांपासून सुरुवात करतोय, पण ऍट द सेम टाइम या ठिकाणी आपल्याला कुठेच फोन करण्याची गरज नाहीये की माझ्या याच्यामध्ये हा शेअर बाय करा किंवा हा शेअर माझ्या इथून विका, याच्यामध्ये प्रॉफिट झालेला आहे. हे सगळं जे ठरवलं जातं ते सगळं ऍडवायझरी टीमकडनं ठरवलं जातं आणि सगळे डिसिजन्स, सगळे निर्णय तेच घेतात. कधी बाय करायचा, कुठला शेअर घ्यायचा, कधी विकायचा, हे सगळे जे निर्णय आहेत ती ही ऍडवायझरी टीमच घेते. आपल्याकडनं मात्र एक अप्रुव्हल घेतलं जातं. एक छोटंसं अप्रुव्हल मात्र आपल्याकडनं घेतलं जातं प्रत्येक वेळी, आणि ते अप्रुव्हल बऱ्याचदा SMS स्वरूपामध्ये किंवा त्या ऍपमध्ये नोटिफिकेशनच्या स्वरूपामध्ये असतं. त्या नोटिफिकेशनला जेव्हा आपण येस म्हणतो तेव्हा ते प्रोडक्ट, तेव्हा तो शेअर बाय केला जातो. तर मी परत माझ्या आधीच्या मुद्द्यावरती येतो की 50,000 रुपयांपासून चे प्रोडक्ट आहेत. शेअर खानमध्ये त्यांचा इकॉनॉमिक रिकव्हरी पोर्टफोलिओ असेल किंवा तशा प्रकारचे वेगवेगळे पोर्टफोलिओज आहेत. पॉवर पोर्टफोलिओ असेल किंवा त्यांचा ग्रीन पोर्टफोलिओ आहे जो युजली एन्व्हायरमेंट फ्रेंडली स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो. अशी वेगवेगळी पोर्टफोलिओज आहेत जी 50,000 रुपयांपासून तिथे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि त्याचे परफॉर्मन्स पण खूप चांगले आहेत. त्यानंतर LKPचा जर आपण विचार केला तर LKP कडे अशा प्रकारचे प्रोडक्ट साधारणतः 5 लाख रुपयांपासून सुरू होतात. LKPचं जे प्रोडक्ट आहे ते थोडंसं शॉर्ट टर्म नेचरचं आहे. ज्या लोकांना असं वाटतं की मला 5-6 महिन्यांमध्ये मी प्रॉफिट काढला पाहिजे, माझ्या ह्याच्यातनं प्रॉफिट बुक केला पाहिजे, तर त्याच्यासाठी ते प्रोडक्ट LKPनी तयार केलेलं आहे. आणि फिलिप कॅपिटलचं जे प्रोडक्ट आहे, ओएसिस असेल, नॉटिकल असेल किंवा कॉस्मॉस असेल, अशी नावं आहेत ती फिलिप कॅपिटलच्या प्रोडक्टची. तर त्यामध्ये आपण 10 लाख रुपयांपासून पुढची कुठलीही रक्कम गुंतवू शकतो आणि प्रत्येकाकडे साधारणतः मेथोडॉलॉजी तीच आहे. आपल्याकडनं अप्रुव्हल घेतलं जातं एका SMS द्वारे किंवा ऍपद्वारे आणि ते जे शेअर्स आहेत ते आपल्या याच्यामध्ये बाय किंवा सेल केले जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाहीये, आपल्याला फक्त अप्रुव्हल द्यायचंय आणि करणार सगळं तो पोर्टफोलिओ मॅनेजर आपल्यासाठी आहे आणि आपल्याला प्रॉफिट कमवून देणार आहे, पण त्याच्या अगेन्स्ट तो त्याची एक छोटीशी फी घेणार आहे. बरोबर सर, शेवटचा प्रश्न आता, जर एखाद्या व्यक्तीला यामध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्या व्यक्तीने काय माइंडसेट ठेवावा आणि नेमकं कोणत्या प्रकारच्या इन्व्हेस्टर्सने अशा पद्धतीच्या प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी? खरं खूप चांगला प्रश्न आहे हा. एक इन्व्हेस्टमेंट इंटरमिडियरी म्हणून आपण नेहमीच आपल्या क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये काय असावं आणि काय मुख्यत्वे काय नसावं हे कायम याच्यावरती भर देतो. आपण नेहमी हे सांगितलेलं आहे की वरण भात, भाजी पोळी, चटणी, कोशिंबीर या प्रत्येकातून आपल्या शरीराला काही ना काही सत्व जसे मिळतात जेवणामध्ये, तसंच आपल्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा प्रत्येक प्रकारची प्रोडक्ट जर असली तर ती सत्व आपल्याला मिळतात. पण ती प्रोडक्ट कोणासाठी आणि कशी असावीत हे पण महत्वाचं आहे किंवा किती प्रमाणामध्ये असावी. बरोबर. तर अशा प्रकारच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मला असं वाटतं की जे फंडामेंटली ट्रान्सपरंट, फंडामेंटली खूप मेथॉडिकल प्रोडक्ट आहे ते म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये आपला एक सबस्टॅन्शियल अमाऊंटचा पोर्टफोलिओ आतापर्यंत बनलेला असेल, आपण तिथे व्यवस्थित गोल प्लॅनिंग आतापर्यंत केलेलं असेल आणि आता मला काहीतरी एक व्हरायटी पाहिजे की मला म्युच्युअल फंडमध्ये मी चांगली इन्व्हेस्टमेंट केली आहे, तिथे मला चांगले रिटर्न्स पण मिळत आहेत, मी तो पोर्टफोलिओ पण चांगला बनवला आहे, पण एक व्हरायटी प्रत्येकाला हवी असते. ती व्हरायटी म्हणून मी स्टॉक्समध्ये जर इन्व्हेस्ट करायला बघत असेल तर तशा व्यक्तींनी इकडे बघावं. पर्टिक्युलरली जे ओएसिस किंवा नॉटिकल किंवा कॉस्मोस सारखे 10 लाख रुपयांचे प्रोडक्ट आहेत त्यासाठी. शेअर खानचा प्रोडक्ट अगदी 50,000 रुपयांचा जर बघायचा असेल तर म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ थोडा लहान असेल तरी पण आपण या पोर्टफोलिओमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करू शकतो, कारण तो अगदी 50,000 रुपयांपासून सुरू होतो. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की माझं एक फाउंडेशन आता बनलेलं आहे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून, जिथे खरंच खूप चांगलं फाउंडेशन बनतं, पण त्या फाउंडेशन नंतर मला आता कुठेतरी थोडीशी व्हरायटी हवी आहे, मला थोडासा बदल हवा आहे, मला एक थोडंसं अग्रेसिव्ह पोर्टफोलिओ हवा आहे. तर अशा केसमध्ये मग आपण अशा प्रकारच्या ऍडवायझरी प्रोडक्टकडे बघू शकतो. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. खरं तर आजचं हे सेशन आपलं खूप क्विक आणि छान झालं आणि मुद्देसूद झालं खरं सांगायचं तर. मी आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना हे सांगू इच्छिते की जर या अशा पद्धतीच्या प्रोडक्ट्स विषयी तुम्हाला काही अजून माहिती हवी असेल किंवा तुमचा एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ योग्य दिशेने आहे की नाही आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स इन्क्लूड करावे की नाही याविषयी काही ऍडवाइस हवी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. या व्हिडिओच्या शेवटी आणि कॅप्शनमध्ये आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेले आहेत तुम्हाला, सो यू कॅन कनेक्ट विथ अस. थँक्यू.